Today we are going to discuss integration by method of substitution. आता ही इंटिग्रेशनची मेथड कधी यूज करायची? जर एखादं फंक्शन आणि जर त्याचा डेरिव्हेटिव्ह जर सोबत आला तर ते सॉल्व्ह होणार आहे मेथड ऑफ सबस्टिट्यूशन. मीन्स फॉर एक्झाम्पल डेरिव्हेटिव्ह ऑफ tan inverse x it is equal to 1 divided by 1 plus x square. आता tan inverse x हे फंक्शन आहे आणि 1 divided by 1 plus x square हा त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे. नाउ डेरिव्हेटिव्ह ऑफ log x it is equal to 1 by x. log x हे फंक्शन आहे आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे 1 by x. म्हणजे जर tan इनवर्स x आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह जर सोबत आले म्हणजे फंक्शन आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह जर सोबत आला तर ते सॉल्व्ह होणार आहे मेथड ऑफ सबस्टिट्यूशन न. त्याला सॉल्व्ह कसं करायचं? नाउ टेक फर्स्ट एक्झाम्पल. लेट I is equal to integration of tan inverse x divided by 1 plus x square dx. आता tan inverse x याचा डेरिव्हेटिव्ह आहे 1 divided by 1 plus x square. म्हणजे ते फंक्शन आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह सोबत आला तर ते सॉल्व्ह होणार आहे मेथड ऑफ सबस्टिट्यूशन. त्याला सॉल्व्ह कसं करायचं? पहिल्या स्टेप मध्ये काय करा, जो डेरिव्हेटिव्ह आहे त्याला नंतर लिहायचं. जो डेरिव्हेटिव्ह आहे त्याला नंतर लिहा. हियर डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स x इट इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 1 प्लस x स्क्वेअर. आता हे फंक्शन आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह आला तर ते सॉल्व्ह होणारे मेथड ऑफ सबस्टिट्यूशन न. त्याची कन्सेप्ट अशा आहेत. जो डेरिव्हेटिव्ह आहे इथं डेरिव्हेटिव्ह आहे 1 बाय 1 प्लस x स्क्वेअर. हे गिवन एक्झाम्पल मध्ये परफेक्ट पाहिजे. म्हणजे जो डेरिव्हेटिव्ह आहे तो परफेक्ट पाहिजे म्हणजे 1 बाय 1 प्लस x स्क्वेअरच पाहिजे. ज्याचा डेरिव्हेटिव्ह आहे इथं डेरिव्हेटिव्ह आहे tan इनवर्स x चा. मग हे tan इनवर्स x न्यूमरेटरला आलं तरी चालतंय, डिनॉमिनेटरला आलं तरी चालतंय, कुणाच्या पॉवर मध्ये आलं तरी चालतंय किंवा त्याचा पॉवर आला तरी चालतंय. हे कुठं आणि कसं जरी आलं तरी चालणार आहे. पण जो डेरिव्हेटिव्ह आहे तो एकदम परफेक्ट असला पाहिजे. म्हणजे 1 बाय 1 tan इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह आहे 1 बाय 1 प्लस x स्क्वेअर तर ते असंच प्रेझेंट पाहिजे. कन्सिडर डेरिव्हेटिव्ह ऑफ log x इट इज इक्वल टू ते आहे 1 बाय x. आता log x चा डेरिव्हेटिव्ह जर 1 बाय x असेल तर 1 बाय x हे गिवन एक्झाम्पल म्हणजे परफेक्ट पाहिजे. म्हणजे ते 1 बाय xच पाहिजे. पण याच हे जे फंक्शन आहे log x ज्याचा डेरिव्हेटिव्ह आहे इथं log x चा डेरिव्हेटिव्ह आहे 1 बाय x. हे जे log x आहे हे कुठे जरी आलं तरी चालणार आहे. न्यूमरेटरला आलं तरी चालणार आहे, डिनॉमिनेटरला आलं तरी चालणार आहे, त्याचा पॉवर आला तरी चालणार आहे, ते कुणाच्या पॉवर मध्ये आलं तरी चालणार आहे. ज्याचा डेरिव्हेटिव्ह आहे ते. पण जो डेरिव्हेटिव्ह आहे तो एकदम परफेक्ट पाहिजे. ते फंक्शन आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह आला समजा ते सॉल्व्ह होणार आहे मेथड ऑफ सबस्टिट्यूशन. आता मी थोडस चेंज करतो. tan इनवर्स x टू द पॉवर 4 घ्या. आता tan इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह आहे 1 बाय 1 प्लस x स्क्वेअर. मग ज्याचा डेरिव्हेटिव्ह आहे ते कुठं आणि कसं जरी आलं तरी चालणार आहे. पण जो डेरिव्हेटिव्ह आहे तो एकदम परफेक्ट पाहिजे. स्टेप नंबर 1 मध्ये काय करा, जो डेरिव्हेटिव्ह आहे त्याला नंतर लिहा. इथं डेरिव्हेटिव्ह आहे 1 बाय 1 प्लस x स्क्वेअर त्याला नंतर लिहा आणि रिमेनिंग पार्ट अगोदर लिहा. हा डेरिव्हेटिव्ह आहे हे डिव्हिजन मध्ये तर डिव्हिजन मध्येच घ्या. 1 बाय 1 प्लस x स्क्वेअर. जो डेरिव्हेटिव्ह आहे त्याला नंतर लिहा आणि ज्याचा डेरिव्हेटिव्ह आहे त्याला अगोदर लिहा. इथे डेरिव्हेटिव्ह आहे tan इनवर्स x चा. सो tan इनवर्स x त्याचा पाव ह्याच्यामध्ये काही सुद्धा चेंज करायचा नाही. ह्याला मी फक्त रिअरेंज करायला लागलोय. रिअरेंज करायचं म्हणजे फक्त अगोदर आणि नंतर लिहायचं. 1 बाय 1 प्लस x स्क्वेअर हा डेरिव्हेटिव्ह होता.
जो डेरिव्हेटिव्ह आहे त्याला नंतर लिहा आणि ज्याचा डेरिव्हेटिव्ह आहे त्याला अगोदर लिहा. इथं टॅन इनव्हर्स एक्स चा डेरिव्हेटिव्ह होता ज्याचा की पॉवर 4 आहे. पॉवर 4 ऍज इट इज. पहिल्या स्टेप मध्ये काय करा, जो डेरिव्हेटिव्ह आहे त्याला नंतर लिहा आणि ज्याचा डेरिव्हेटिव्ह आहे त्याला अगोदर लिहा डीएक्स. ही झाली स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 2 मध्ये ज्याचा डेरिव्हेटिव्ह आहे त्याला इक्वल टू टी पुट करा. ह्याला म्हणायचं मेथड ऑफ सबस्टिट्यूशन. इथे डेरिव्हेटिव्ह आहे टॅन इनव्हर्स एक्स चा, सो पुट टॅन इनव्हर्स एक्स इट इज इक्वल टू टी. ह्याला म्हणायचं मेथड ऑफ सबस्टिट्यूशन. आता इथे टॅन इनव्हर्स एक्स भलेही पॉवर 4 आला पण इथे फक्त डेरिव्हेटिव्ह आहे टॅन इनव्हर्स एक्स चा, फक्त ते फंक्शन इक्वल टू टी पुट करा. याला म्हणायचं मेथड ऑफ सबस्टिट्यूशन. आता याच्यानंतर सगळे इक्वेशन मला टी मध्ये भेटलं पाहिजे. सगळे इक्वेशन टी मध्ये भेटलं पाहिजे म्हणजे हा पार्ट पण टी ने रिप्लेस झाला पाहिजे आणि हा सेकंड पार्ट पण टी ने रिप्लेस झाला पाहिजे. तर 1/1 प्लस एक्स स्क्वेअर हा डेरिव्हेटिव्ह आहे टॅन इनव्हर्स एक्स चा. मग प्रत्येक वेळेस काय करा, ज्याचा डेरिव्हेटिव्ह आहे त्याला इक्वल टू टी पुट करा. स्टेप नंबर 2 ह्याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मी परत सांगतो, जो डेरिव्हेटिव्ह आहे त्याला नंतर लिहा, ज्याचा डेरिव्हेटिव्ह आहे त्याला अगोदर लिहा. याच्यामध्ये काही सुद्धा चेंज करायचा नाही. स्टेप नंबर 2 मध्ये काय करा, ज्याचा डेरिव्हेटिव्ह आहे इथं टॅन इनव्हर्स एक्स चा डेरिव्हेटिव्ह होता, सो टॅन इनव्हर्स एक्स ह्याला इक्वल टू मी टी पुट केलं. प्रत्येक वेळेस जे पुट केलेलं आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. दोन्ही साइडचे डेरिव्हेटिव्ह घ्या, घेताना विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्या. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनव्हर्स एक्स इट इज इक्वल टू ह्या टी चा डेरिव्हेटिव्ह घ्या विथ रिस्पेक्ट टू एक्स. तो प्रत्येक वेळेस येणार आहे dt डिवायडेड बाय dx. नाउ टॅन इनव्हर्स एक्स चा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला अप्लाय करा. 1 डिवायडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर इट इज इक्वल टू dt डिवायडेड बाय dx. आता प्रत्येक वेळेस काय होणार आहे, हे dx प्रत्येक वेळेस इकडे डिव्हिजन मध्ये येणार आहे. हे डिव्हिजन मध्ये जर इकडे आलं तर ते मल्टिप्लिकेशन मध्ये जाणार आहे. सो 1/1 प्लस एक्स स्क्वेअर dx इट इज इक्वल टू dt. ज्याचा डेरिव्हेटिव्ह आहे त्याला इक्वल टू टी पुट करा. प्रत्येक वेळेस डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. दोन्ही साइडचे विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह घ्या. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनव्हर्स एक्स इट इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ टी. याचा मी डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला अप्लाय केला. 1/1 प्लस एक्स स्क्वेअर dt डिवायडेड बाय dx ऍज इट इज. नाउ हे dx प्रत्येक वेळेस इकडे डिव्हिजन मध्ये येणार आहे, त्याला इकडे शिफ्ट करा. इट गोज टू मल्टिप्लिकेशन. आता परत रिव्हर्स ह्याच्यामध्ये पुट करा. इट इज इक्वल टू मी पुट केलं होतं टॅन इनव्हर्स एक्स इट इज इक्वल टू हे टी पुट केलं होतं. रिव्हर्स ह्याच्यामध्ये पुट करा. ज्या ज्या ठिकाणी टॅन इनव्हर्स एक्स दिसायला लागले त्याला लिहा टी. सो इंटिग्रेशन ऑफ, लक्षात ठेवा, नंतर सगळे इक्वेशन मला टी मध्ये भेटलं पाहिजे. हे टॅन इनव्हर्स एक्स इथं लिहिलं मी टी. सो टॅन इनव्हर्स एक्स हे झालं टी. पण या ठिकाणी टॅन इनव्हर्स एक्स याचा पॉवर 4 आहे. सो टी टू द पॉवर 4 हा डेरिव्हेटिव्ह होता. प्रत्येक वेळेस काय होणार आहे, हा डेरिव्हेटिव्ह आणि हे dx ते प्रत्येक वेळेस dt ने रिप्लेस होणार आहे. सो 1/1 प्लस एक्स स्क्वेअर dx 1/1 प्लस एक्स स्क्वेअर dx ते प्रत्येक वेळेस मला dt भेटणार आहे. म्हणजे डेरिव्हेटिव्ह आणि dx हे प्रत्येक वेळेस रिप्लेस होणार आहे dt न. सो 1/1 प्लस एक्स स्क्वेअर dx हे होतं dt. सो dt. नाउ यूज x रेस टू n चा इथं फॉर्म्युला अप्लाय करा. इथं फक्त हे t मध्ये आलेलं आहे. x रेस टू n प्लस 1. सो t रेस टू 4 प्लस 1 ते भेटणार आहे 5 डिवायडेड बाय 5 प्लस c इट इज इक्वल टू. सगळ्यात शेवटी काय करा, जे पुट केलं होतं ते रिव्हर्स करा. आता मी पुट केलं होतं टॅन इनव्हर्स एक्स इट इज इक्वल टू टी पुट केलं होतं, तर त्याला रिप्लेस करा. म्हणजे टी किती आहे माझं, तर ते आहे टॅन इनव्हर्स एक्स. सो टॅन
इनवर्स एक्स टू द पॉवर 5 डिवाइडेड बाय 5 प्लस सी. हे जे टी आहे ते होतं माझं टॅन इनवर्स एक्स प्लस सी. याला म्हणायचं मेथड ऑफ सबस्टिट्यूशन. Next, I it is equal to 1 divided by sin inverse x into root 1 minus x square dx. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ sin inverse x it is equal to फॉर्म्युला होता 1 by root 1 minus x square. म्हणजे साइन इनवर्स एक्स ह्याचा डेरिव्हेटिव्ह आहे 1 by root 1 minus x square. हे फंक्शन आणि हा त्याचा डेरिव्हेटिव्ह आला तर ते सॉल्व्ह होणार आहे मेथड ऑफ सबस्टिट्यूशन न. स्टेप नंबर 1 मध्ये काय करा. स्टेप नंबर 1 मध्ये जो डेरिव्हेटिव्ह आहे त्याला नंतर लिहा. इथं डेरिव्हेटिव्ह आहे 1 by root 1 minus x square आणि ज्याचा डेरिव्हेटिव्ह आहे त्याला अगोदर लिहा. साइन इनवर्स एक्स ह्याचा डेरिव्हेटिव्ह आहे 1 by root 1 minus x square. ज्याचा डेरिव्हेटिव्ह आहे त्याला अगोदर लिहा. ह्याला फक्त रिअरेंज करा. ह्याच्यामध्ये काही सुद्धा चेंज करायचा नाही. हे 1 by याचा डेरिव्हेटिव्ह आहे तर ह्याला अगोदर लिहा. हे डिव्हिजन मध्ये तर डिव्हिजन मध्येच घ्या. सो 1 by साइन इनवर्स एक्स इनटू जो डेरिव्हेटिव्ह आहे त्याला नंतर लिहा. 1 by root 1 minus x square हा डेरिव्हेटिव्ह होता रूट 1 minus x square dx. स्टेप नंबर 2 मध्ये काय करा. ज्याचा डेरिव्हेटिव्ह आहे त्याला इक्वल टू टी पुट करा. आता या ठिकाणी साइन इनवर्स एक्स याचा डेरिव्हेटिव्ह हा होता ज्याचा डेरिव्हेटिव्ह आहे साइन इनवर्स एक्स चा डेरिव्हेटिव्ह आहे तर त्याला इक्वल टू टी पुट करा. सो पुट sin inverse x it is equal to t. Again differentiate with respect to x. So differentiate with respect to x. दोन्ही साइडचे डेरिव्हेटिव्ह घ्या. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ sin inverse x it is equal to t चा डेरिव्हेटिव्ह घ्या with respect to x. सो dt divided by dx. फॉर्म्युला अप्लाय करा. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स एक्स फॉर्म्युला होता 1 डिवाइडेड बाय रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. याचा मी डेरिव्हेटिव्ह घेतला. प्रत्येक वेळेस हे जे dx आहे इकडे डिव्हिजन मध्ये येणार आहे. प्रत्येक वेळेस त्याला इकडे शिफ्ट करा. इट गोज टू मल्टिप्लिकेशन. सो इट इज इक्वल टू dt. नंतर हे सगळे इक्वेशन टी मध्ये आलं पाहिजे. इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ मी पुट केलं होतं साइन इनवर्स एक्स इक्वल टू टी पुट केलं होतं. आता या इक्वेशन मध्ये ज्या ज्या ठिकाणी साइन इनवर्स एक्स दिसायला लागले तिथं लिहा टी. सो 1 डिवाइडेड बाय ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी लिहा साइन इनवर्स एक्स. इथं हे डिनॉमिनेटरला आलंय तर टी ला इथं डिनॉमिनेटरच लिहा. सो 1 डिवाइडेड बाय साइन इनवर्स एक्स टी दॅट इज टी. नंतर सगळे इक्वेशन माझं टी मध्ये आलं पाहिजे. प्रत्येक वेळेस हा डेरिव्हेटिव्ह आणि डीएक्स हे डेरिव्हेटिव्ह आणि डीएक्स प्रत्येक वेळेस रिप्लेस होणार आहे dt न. सो 1 by root 1 minus x square dx ते आहे dt. सो dt इट इज इक्वल टू हा माझ्याकडे स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. इंटिग्रेशन ऑफ 1 by x dx इट इज इक्वल टू ते होतं log x. आता 1 by t चा विथ रिस्पेक्ट टू t जर मी इंटिग्रेशन घेतलं तर ते येणार आहे log t प्लस c इक्वल टू हे log ऍज इट इज. आता t म्हणजे किती पुट केलं होतं तर t पुट केलं होतं साइन इनवर्स एक्स. सो साइन इनवर्स एक्स प्लस c. इंटिग्रेशन ऑफ
1 divided by sin inverse x to the power 4 root 1 minus x square dx. आता परत साइन इनवर्स एक्स ह्याचा डेरिव्हेटिव्ह आहे 1 बाय रूट, हे 1 बाय रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. लेट आय इज इक्वल टू, पहिल्या स्टेप मध्ये काय करा, ज्याचा डेरिव्हेटिव्ह आहे त्याला अगोदर लिहा. ह्या साइन इनवर्स एक्सचा हा डेरिव्हेटिव्ह आहे, ज्याचा डेरिव्हेटिव्ह आहे त्याला अगोदर लिहा. सो 1 डिवायडेड बाय याचा डेरिव्हेटिव्ह हा आहे, ह्याला अगोदर लिहा. ह्याच्यामध्ये काही सुद्धा चेंज करायचं नाही, फक्त अगोदर आणि नंतर लिहा. सो 1 बाय साइन इनवर्स एक्स टू द पॉवर 4 इंटू जो डेरिव्हेटिव्ह आहे त्याला नंतर लिहा. इथे डेरिव्हेटिव्ह आहे 1 बाय रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर आणि डीएक्स. नाऊ स्टेप नंबर 2 मध्ये ज्याचा डेरिव्हेटिव्ह आहे फक्त ते फंक्शन इक्वल टू टी पुट करा. इथं साइन इनवर्स एक्स चा डेरिव्हेटिव्ह आहे, तर फक्त हे साइन इनवर्स एक्स इक्वल टू टी पुट करा. सो पुट साइन इनवर्स एक्स इट इज इक्वल टू टी. प्रत्येक वेळेस ह्याला विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट करा. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. दोन्ही साइडचे डेरिव्हेटिव्ह घ्या. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स एक्स इट इज इक्वल टू, ह्या टी चा डेरिव्हेटिव्ह घ्या विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो dt डिवायडेड बाय dx. आता डेरिव्हेटिव्हचा जर मी फॉर्म्युला अप्लाय केला तर इथे येणार आहे 1 बाय रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर dx. प्रत्येक वेळेस इकडे डिव्हिजन मध्ये येणार आहे, इकडे जर गेलं तर ते मल्टिप्लिकेशन मध्ये जाणार आहे. सो dt. नंतर सगळे इक्वेशन मला टी मध्ये भेटलं पाहिजे, रिव्हर्स ह्याच्यामध्ये पुट करा. इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 डिवायडेड बाय, आता ज्या ज्या ठिकाणी साइन इनवर्स आहे एक्स आहे त्याला मी पुट केलं होतं टी. इथं साइन इनवर्स एक्स आहे, सो टी टू द पॉवर 4 इंटू हा डेरिव्हेटिव्ह आणि डीएक्स ते प्रत्येक वेळेस रिप्लेस होणार आहे डीटी न. सो 1 बाय रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर डीएक्स ते भेटलं मला डीटी. सो डीटी. आता हे सॉल्व्ह होणार आहे एक्स रेस टू एन न. फॉर्म्युला होता माझ्याकडे इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन डीएक्स इज इक्वल टू एक्स रेस टू एन प्लस 1 डिवायडेड बाय एन प्लस 1. आता हा जर मला फॉर्म्युला जर अप्लाय करायचा असेल तर हा जो पार्ट आहे हा न्यूमरेटरला प्रेझेंट पाहिजे. एक्स रेस टू एन सिंगल बेस सिंगल पॉवर इट शुड बी इन द न्यूमरेटर. आता 1 बाय टी रेस टू 4 हे डिनॉमिनेटरला यायला लागलंय. हा फॉर्म्युला जर अप्लाय करायचा असेल तर हे न्यूमरेटरला प्रेझेंट पाहिजे होतं. तर माझ्याकडे एक प्रॉपर्टी होती रूल्स ऑफ इंडायसेस. 1 डिवायडेड बाय ए रेस टू एक्स इट इज इक्वल टू, आता ए रेस टू एक्स जर न्यूमरेटरला गेलं तर ह्याच्या पॉवरचं साइन चेंज होतंय. पॉवर इथं प्लस एक्स आहे, हे जर वर गेलं तर पॉवर होणार आहे मायनस एक्स. नाउ हिअर इक्वल टू, आता टी रेस टू 4 जर मी न्यूमरेटरला शिफ्ट केलं तर ते होणार आहे टी रेस टू, इथं प्लस 4 आहे, ते जर वर गेलं तर ते होणार आहे मायनस 4. सो मायनस 4 dt. नाउ आता एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला अप्लाय करा. एक्स रेस टू एन प्लस 1. सो मायनस 4 प्लस 1 जर काढलं तर मायनस 3 येणार आहे, तोच पॉवर खाली येणार आहे. सो मायनस 3 प्लस सी. सगळ्या शेवटी टी ला रिप्लेस करा साइन इनवर्स एक्स न. सो इट इज इक्वल टू साइन इनवर्स एक्स टू द पॉवर मायनस 3 डिवायडेड बाय मायनस 3 प्लस सी. Integration of e raised to tan x into sec square x dx. So let I is equal to the given integration consider करा.